उद्घाटन झालं त्या मुक्ताताई कदम मंचावर उपस्थित आमचे प्रेरणा, ज्यांच्याकडे बघून आम्ही या लढाईमध्ये कायम ज्यांना आमचं प्रेरणास्थान म्हणत असतो असे कॉम्रेड भारत पाटणकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, आणि महाराष्ट्रामध्ये आपला आवाज आणि शाहिरीद्वारे विचारांचं रोपण करणारे लोकशाहीर संभाजी भगत, त्याचबरोबर मंचावर उपस्थित ज्यांना आपण नेहमीच ऐकतो आणि महाराष्ट्रात ज्यांनी खळबळ माजवली, विशेषतः सावरकरांच्या मुद्द्यावरनं अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा स्तुत्य उपक्रम केला, असे आमचे सन्मित्र निरंजनजी टकले. दुसरे मंचावर उपस्थित जे आपल्या या यूट्यूब आणि पॉडकास्टच्या माध्यमातून खूप काही आजच्या या व्यवस्थेवर आणि एकूण सामान्य माणसाला एक चांगलं भान जे देतात असे पोखरकर सर, आणि उपस्थित नगर आणि परिसरातील नव्हे तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी संबंधित असलेले सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी, कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनो, मला तर खरं अशा पद्धतीचं शिबिर समाज माध्यमांच्या संदर्भातलं कदाचित डाव्या पुरोगामी अशा चळवळीतलं कदाचित अशा प्रकारचं पहिलं शिबिर असावं. आणि एवढी वर्ष झाले आम्ही लढतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय, पण ही लढाई लढत असताना आमचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्राच्या पलीकडं आपलं म्हणणं मांडता यावं यासाठी आम्ही निव्वळ वृत्तपत्र आणि प्रस्थापित प्रसार माध्यम यावरच अवलंबून राहिलो. पर्यायानं आमचं म्हणणं आमच्याच लोकांना सांगण्याची एक पद्धतच रूढ झाली. पण त्याच्याही पलीकडं जो सामान्य माणूस आहे, या सामान्य माणसाला चळवळ काय, विचार काय, इथलं शोषण कसं होतंय, शोषण करणारी संस्था कोणती, शोषण करणारे कोण, हे सगळं चांगल्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचं काम आज प्रसार माध्यमांच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून होतंय. आमच्यावर अनेकदा टीका होते की तुम्ही खूप जड बोलतात. सगळ्याच चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, म्हणजे फुले आंबेडकरवादी असो, मार्क्सवादी असो किंवा माफोवादी असो, हा सगळ्यांवरच तो एक आरोप असतो की तुम्ही खूप बेजोड शब्द वापरता, जड बोलता. पण हे जे प्रसार माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आज व्यक्त केले जात आहे तुमच्या मार्फत, ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक पेटून उठतात. मला इथं खरं तर आठवण करून द्यावीशी वाटते की 1991 नंतरच्या काळामध्ये नवीन आर्थिक धोरण जे आलं, त्या आर्थिक धोरणानंतर ही सगळी काय म्हणता येईल माहितीची जी क्रांती, इन्फॉर्मेशन क्षेत्रातले जे प्रचंड असं क्रांती ही त्या ठिकाणी झाली. आणि त्याचं अपत्य हे पुढच्या याच्यामध्ये सोशल मीडियाच्या निमित्तानं येत आहे. त्यावेळेस रामायण महाभारत सारख्या मालिकांनी दूरदर्शनवर धुडगूस घातला होता आणि लोकांची एक मानसिकता त्या काळात पाया बनवण्याचं काम केलं. त्याच्याबरोबरीनं बुवाबाजीचं पेव आलं. अनेक बाबा आणि हे 91 नंतरच्या काळामध्ये तुम्हाला अगदी डॉमिनेंटली येताना दिसून येतात. सत्संग पासून सर, हा बापू, तो बापू, हा बाबा, म्हणजे काँग्रेसने आणि ते आयोजित करणारे कोण होते, आज जे विरोधात बसले, म्हणजे जे दिसूनच येत नाही. काही दिवसांनी तर भिंग लावावं लागेल बिचाऱ्यांना. जे दुसरे त्यांनी, म्हणजे बीज त्यांनी लावलं, रोपटं त्यांनी वाढवलं आणि पीक मात्र काढायला कोण आहेत, इथले फॅसिस्ट ब्राह्मणी आणि भांडवली ज्या शक्ती आहेत, ब्राह्मणी फॅसिझमचे जे लोक, हे सगळे लोक ते पीक काढायला आहेत. का तर त्या काळामध्ये आणि आम्ही डावे पुरोगामी वगैरे जे होतो नगर जिल्ह्यामध्ये असताना, म्हणजे आठवण करून द्यावीशी वाटते की सहकाराबद्दलचं आमच्या डाव्यांचं जे पुरोगाम्यांचं जे म्हणणं होतं ते आवेरल्यामुळे
काय नुकसान झालं, तसं येणारे ज्या गोष्टीत भांडवलशाहीनं, वित्त भांडवलशाही असेल, औद्योगिक भांडवलशाही असेल, वित्त भांडवलशाही असेल, या सगळ्यांनी जे त्याचे अपत्य जन्माला घातली, ती अपत्य वेळेवर ओळखून लोकांपर्यंत त्याचा आपल्या पद्धतीने कसा उपयोग करायचा, यात मात्र आम्ही अपयशी ठरलो. जे एका बाजूला हिटलर, त्याचा जो चित्रपटाचा चांगला उपयोग हिटलरने सगळ्यात चांगला करून घेतला. ऑलिम्पिया आणि द ट्रिम्प ऑफ द विल्स, उत्कृष्ट. म्हणजे त्या काळात तो ते करू शकतो. त्या हिप्पी समुदायाच्या म्हणजे त्याचं भाषण होण्याआधी जोरदार एक गाणं व्हायचं आणि तो लोकांना चेतवायचा. हा त्या काळातला याचा उपयोग झाला. तसा भारतामध्ये देखील आता कितीतरी चित्रपट आले संभाजीदादा, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला किंवा संघाला पाहिजे तशी मानसिकता घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि मग संघ आणि बीजेपी सत्तेत येतात. हा प्रयत्न आमच्या मार्फत कधी होणार? खरं तर म्हणून म्हटलो की हा प्रयोग जो आहे, हा प्रयोग जर 20 वर्षापूर्वी झाला असता, ज्यावेळेस नुकतंच व्हॉट्सॲप काय 10-15 वर्षापूर्वी झाला असता, नुकतंच व्हॉट्सॲप आणि ते आलं त्या काळात, त्यावेळेस आम्ही म्हणत होतो की अरे कार्यकर्त्यांनी मोबाईल वापरणं म्हणजे काय. म्हणजे मला आठवतं 2001-2च्या काळामध्ये एखाद्या कार्यकर्त्याकडे जर मोबाईल असला की अरे आता भांडवली साधनं ही आपण वापरायची कशी. आपल्या समोर ज्येष्ठ खूप लोक बसलीत कार्यकर्ते, बंडलू सर आहे, सब्बन साहेब आहेत, म्हणजे हे सगळी लोक आहेत. आपल्याला लक्षात असेल की त्या काळामध्ये काय आरोप व्हायचे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, तुम्ही मोबाईल वापरला, अरे हा भांडवली मूल्यांना शरण जाणारा आहे. आम्ही हा विचार का केला नाही की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही उशिरानं थोडस जागा होत असल्यामुळे आणि आम्हाला 15 वर्षानंतर 16 वर्षानंतर आठवते की आम्ही आता चला सोशल मीडियाचा आपण उपयोग करूया. तर आपण याचा उपयोग केला, कारण सोशल मीडिया म्हणजे या वित्त भांडवलशाहीमध्ये सोशल मीडियाने अल्गोरिझम जो सोशल मीडियाचा तो माणसांचा विचार घडवायला लागलेला आहे, निवड या सगळ्या गोष्टी घडवायला लागल्या आहेत. मग अशा वेळेस आपण पण पुढाकार घेऊन ताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं की सोप्या भाषेमध्ये प्रत्येकाला करायचं, असं नाही की मी आता माझं 75 वय झाले, 80 वय झाले, मी आता हे कसं करायचं. पण नाही, आपण आता याच्या तयारीला लागलं पाहिजे. आपण सर्वांनी म्हणजे विद्रोहीच्या वतीनं अशाच पद्धतीचा एक ट्रेनिंग कॅम्प निवळ एक 5-25 लोकांचाच, फक्त 25 लोकांचा असा ट्रेनिंग कॅम्प, आणि त्यात आपल्यासारखे जर लोक आलेत एक 2-2, 4-4 तास जर असं शिकवलं तर मला वाटतं नक्कीच हे जे पेव आहे हे गावापर्यंत जाईल, खेड्यापर्यंत जाईल, आणि मग हा स्पोर्ट करण्यासाठी आपल्याला एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि तो प्रयत्न विद्रोहीने करावा. या नावाखाली आपण म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं अनेक पुस्तकं पण छापलीत. सर्जनशील नवलेखक तयार करण्याचं काम देखील विद्रोहीनं केलंय. तर आता चला, आता आपण विद्रोहीच्या वतीनं युट्यूबर असतील, इंस्टाग्रामचे हे करणारे असतील, अशा सगळे लोक तयार करण्यासाठीच एक चांगली मेहनत घेऊया. म्हणजे इथल्या व्यवस्था परिवर्तनाची जी लढाई आहे ती लढाई अधिक वेगळ्या टोकावर जाईल. नाही तर होतं काय, अर्ध्या डोक्याचे जे आज बघतोय आपण व्हॉट्सअपवर एका विषयावरनं किती भयानक चाललंय, कोण काय टाकतं म्हणजे अर्ध्या डोक्याचे चॅट जीपीटी वापरून ते जे फोटो तयार करतायत आणि ते फोटो स्प्रेड करताय, काहीतरी माहिती टाकायची, प्रॉम्प्ट द्यायची, त्या प्रॉम्प्टवर चुकीच्या प्रॉम्प्टवर ते पोस्टर तयार करायचं, द्यायचं सोडून. तर हे रोखलं पाहिजे. ही समाज माध्यम ही जशी फायद्याची तशी ती तोट्याची देखील आहे. भारतीय जनता पक्ष संघानं अगदी व्यवस्थित त्याचा वापर केला. ज्या वेळेस तुम्ही रोजगाराबद्दल विचारलं, ज्या वेळेस तुम्ही या देशातल्या शोषणाबद्दल प्रश्न केला, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या लोकांनी हा फॅसिझम, जो ब्राह्मणी फॅसिझम तुम्हाला कुठे घेऊन जातो, अस्मितेकडे घेऊन जातो. जात, धर्म, या सगळ्या भाषा या अस्मितेकडे घेऊन जातो. आणि मग त्या अस्मितेकडे नेल्यानंतर तो क्लिअर कट वाटणी करतो की कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त. त्यांनी ही कॅटेगरी उभी केली की तुम्ही बोललात, त्यांच्या विरोधात बोलला की तुम्ही देशविरोधी आहे, देशद्रोही असतात. म्हणजे आपल्या जे मंचावर जे बसलेले आहेत हे या सगळ्यांवर आरोप झाले ते देशद्रोहाचे. हे इतकं भयानक आहे.
अशा काळामध्ये आपण ही चळवळ अधिक जोमानं आणि नेटानं पुढे चालवूया. मी विनंती करेन की आज इथं जसं शिबिर झालं तसं महाराष्ट्रातल्या 6ही विभागांमध्ये, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र, प्रत्येक विचारामध्ये आणि संख्येनं कमी लोक बोलवा. ज्यांना इंटरेस्ट आहे असे 35 लोक, 30 लोक, 25 लोक कार्यकर्ते जे सिरियस आहेत, ज्यांना थोडीफार जाण आहे विचारांची, अर्धे अपुरे घडवणं हे अधिक आपल्यासाठी धोकादायक आहे. ज्यांना जाण आहे अशा प्रकारच्या, ज्यांना समूहाचं भान आहे, सामूहिक भान आहे, अशा लोकांना आपण बोलून त्यांचं जर ट्रेनिंग करू शकलो तर मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये घेऊन आपण हा एक प्रयोग करूया. आणि त्या संभाजीदादा अध्यक्ष साहेब विद्रोही झाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत. याच्या बरोबरीनं भविष्यात आपण एक सांस्कृतिक जलसाचं शिबिर देखील ठेवा. त्या शिबिराची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत. सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जन आंदोलनाच्या वतीनं आम्ही ती जबाबदारी घेऊ आणि पार पाडू एवढं या ठिकाणी जर बोलतो. थांबला असल्यामुळे आभार मानतो. मला आपण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय भीम. लाल सलाम. सर, कार्यक्रम लांबलेला तर नाहीच.